एक महत्वाची बातमी समोर येते। महिला कर्मचाऱ्याचा पगार रोखून ठेवणं एका सलून मालकाला महागात पडले। नवी मुंबईतील एका सलून मालकावर एका महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आणि तिचा पगार रोखल्याचा आरोप झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या सेनेच्या मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे। हल्लेखोरांपैकी एकाने रेकॉर्ड केलेला हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कामोठे येथील एका सलूनमध्ये घडली, जिथे ही महिला अनेक महिन्यांपासून काम करत होती आणि तिला तिचा पगार मिळाला नव्हता। वारंवार पैसे मागूनही तिने उत्तर न मिळाल्याने आता स्थानिक मनसे सदस्यांकडे मदतीसाठी संपर्क साधला। तिच्या तक्रारीवरून कारवाई करत मनसे कार्यकर्त्यांचा एक गट सलूनमध्ये आला आणि त्यांनी मालकाशी सामना केला। व्हिडिओ फुटेजमध्ये अनेक पुरुष त्या माणसाला थप्पड मारताना आणि बुके मारताना दिसत आहेत। दुकान मालकाने त्यांच्याकडे थांबण्याची विनंती केली, त्यावेळी तक्रार महिला देखील घटनास्थळी उपस्थित होती। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की अद्याप दोन्ही पक्षांकडून कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली नाहीये, मात्र त्यांनी व्हिडिओची दखल घेतली आणि सत्याचा तपास ते करत आहेत। अधिकारी हा संघर्ष कोणत्या परिस्थितीमुळे झाला याची दखल चौकशी आता सुरू करत आहेत। वो बोल रहे ना बाहर चल, सीधा बोल रहे ना। वो बोल रहे ना बाहर चल।